नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. महिला असतील, बचत गट असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आता या योजनेचा फॉर्म एखाद्या महिलेचा जर रिजेक्ट झालेला असेल, तर नेमकं काय करावं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या बँक खात्यात हप्ते जमा झालेले आहेत. मात्र अद्यापही अनेक महिला अशा आहेत ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे अडकले आहेत किंवा बाद झाले आहेत. जर तुमच्या अर्जाचे स्टेप्स रिजेक्ट किंवा इन रिव्ह्यू असे दिसत असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा अर्ज पुन्हा सक्रिय करू शकता आणि रखडलेले पैसे मिळवू शकता. तुमचा अर्ज नेमका कुठे अडकला आहे, तो कसा दुरुस्त करायचा, याची सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. आता अर्ज इन रिव्ह्यू किंवा रिजेक्ट असल्यास काय करावे? तुम्ही अर्जाचे स्टेप्स तपासले आहेत का? तिथे इन रिव्ह्यू असे दिसत असेल तर तुमचा अर्थ की तुमची कागदपत्र सध्या पडताळणीच्या प्रक्रियेत आहेत. सामान्यतः ही प्रक्रिया काही दिवसात पूर्ण होते, पण जर 15 दिवसापेक्षा जास्त काळ हेच स्टेटस दिसत असेल तर तुम्ही तातडीने जवळच्या सेतू केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्जाचा फॉलोअप घेऊ शकता. दुसरीकडे तुमचा अर्ज रिजेक्टेड म्हणजे बाद असेल तर घाबरून न जाता त्याचे कारण शोधणे गरजेचे आहे. अनेकदा अस्पष्ट होतो अर्जातील नावातील चूक, बँक खाते, आधारची लिंक नसणे किंवा उत्पन्नाची चुकीची माहिती भरल्यामुळे सुद्धा अशा प्रकार घडू शकतो. त्याच्यामुळे तुमचा नाकारलेला अर्ज तुम्ही पुन्हा स्वतः मोबाईलवर दुरुस्त करू शकता. यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील नारी शक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन करा. तिथे अप्लाइड ॲप्लिकेशन्स या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला अर्ज या ठिकाणी तुमचा दिसणार आहे. अर्जासमोर एडिट किंवा दुरुस्त असं बटन येतं. या बटनावर क्लिक करा. तिथे तुमचा अर्ज का नाकारण्यात आलेला आहे याचं स्पष्टीकरण दिलेलं असतं. ते नीट वाचून त्यानुसार आवश्यक ते बदल करा. जर कागदपत्रे अस्पष्ट असतील तर नवीन आणि स्वच्छ फोटो अपलोड करा आणि अपडेट किंवा सबमिट या बटनावरती क्लिक करून यंत्र अर्ज पुन्हा रचित करायचा आहे. अनेक महिलांचा अर्ज मंजूर झालेला असतो तरीही त्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ई-के-वाय-सी किंवा बँक खात्याची तांत्रिक अडचण असू शकते. तुमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे की नाही हे तपासण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपमधील अर्जाच्या नावापुढे ई-के-वाय-सी कंप्लीटेड किंवा व्हेरिफाईड असे लिहिलेले असते, ते तपासा. जर ते नसेल तर त्या प्रकारे तुम्हाला कार्यवाही करायचं आहे. तसेच तुमचं बँक खातं याआधी ॲक्टिव्ह आहे का, हे महत्त्वाचं आहे. कारण यासाठी UIDAIच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बँक सीडिंग स्टेटस तपासू शकता किंवा थेट तुमच्या बँक खात्यात जाऊन सुद्धा NPCI मॅपिंग किंवा DBT थेट लाभ हस्तांतरण यासाठी सुद्धा सक्रिय आहे का याची खात्री करू शकता. बघा, तुम्हाला या गोष्टी जर जमत नसतील, की बऱ्याच लोकांना काय होते की फॉर्म हे दुसऱ्याकडून भरलेले असतात, परंतु या सर्व गोष्टी तुम्हाला जमत नसतील तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. त्याच्यामुळे एवढं घाबरण्याची आवश्यकता नाही. फक्त अर्ज तुमचा नेमका कोणत्या गोष्टीमध्ये आहे, रिव्ह्यूमध्ये आहे का रिजेक्टमध्ये आहे, हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आजूबाजूला ज्या काही अशा महिला अडचणीचा सामना करत असतील त्या महिलांना या व्हिडिओचा फायदा व्हावा या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.